श्री 108 महंत समगिरीजी गुरु जयगिरीजी महाराज यांना महंत पदवी प्राप्त झाल्याबद्दल टाकळ गावकऱ्याच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रयागराज कुंभमेळा येथे महंत पदवी मिळाल्यानंतर भव्य सत्कार मिरवणूक सोहळा श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत समगिरीजी गुरु जयगिरीजी यांना प्रयागराज कुंभमेळा येथे श्री 108 महंत पदवी प्राप्त करण्यात आली. त्यानिमित्त शिष्यमंडळाच्या वतीने दिनांक 17/1/2025 रोजी शुक्रवार सकाळ 7 वाजता श्री मठ संस्थान दाभड येथून मिरवणूक निघाली आहे व आसना मार्ग बोंडार हवेली ते वाजेगाव चंदाशी कॉर्नर जवाहरनगर टाकळगाव बाबुळगाव नंतर सिडको व संध्याकाळी नांदगाव येथे मिरवणूक थांबणार. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व साधू संत भक्त शिष्यमंडळाने स्वर्ण अक्षराने लिहिले जाणारा हा या क्षणाचे भागीदार म्हणून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. समगिरी महाराज यांचे जागोजागी पुष्पहार मिठाई देऊन सद्गुरू महाराज की जय। आज या ठिकाणी श्री संत बाळगिरी महाराज, बाळब्रह्मचारी वैरागी महाराज, श्री संत जयगिरी महाराज, श्री संत आनंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण महाकुंभमेळ्यामध्ये आपण भंडाऱ्याचं नियोजन केलेलं होतं आणि त्या आनंद दशनामी आखाडा, आपला पंचदशनामी आखाडा, या आखाड्याला आपण निरंजनी व आनंद पंचदशनामी आखाडा या आखाड्याला आपण भंडारा दिलेला आहे. सर्व साधू संतांची सेवा झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्या महाकुंभमेळ्यामध्ये आपल्याला महंत महाराजाने, तिथल्या अध्यक्षाने आपल्याला महंताची पदवी दिलेली आहे. तरी त्या महंताच्या पदवीचा सर्व भाविक भक्तांना हे जे मी 15-17 लाख रुपये खर्चिलेले आहेत, जे 15-17 लाख रुपये खर्चिलेले आहेत ते समजा भक्तगणाकडून जमा करून रुपया जमा करून आपण हा कार्यक्रम केलेला आहे. तरी या कार्यक्रमाची अशी शोभा आहे की असा आनंद झालेला आहे. तरी त्याप्रमाणे गावोगाव त्या महंत पदवी मिळाल्यामुळं गावोगाव आता मिरवणूक झालेली आहेत. सर्व काय जयघोष करत आहेत महाराजांचा. तरी अशाच प्रकारे गुरु महाराजांना अशीच कृपा राहू द्यावं अशी सर्व दत्त महाराजाच्या चरणी मी प्रार्थना करतो. अशी सर्वांना एक शुभेच्छा देतो की असंच सर्वांचं प्रेम माझ्यावर राहावं आणि सर्व हा संप्रदाय चलत राहावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. सद्गुरू महाराज की जय. महाराजांनी श्री गुरु आनंदगिरी महाराजांच्या चरणी पावलाला पाऊल ठेवून प्रत्येक मठसंस्थांच्या शिष्यमंडळीशी तळागाळाशी संपर्क करून त्यांनी एवढा मोठा जनसमुदाय केला की शिष्यमंडळी आज कमीत कमी नाही म्हणलं तरी लाखाच्या जवळपास या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची शिष्यमंडळी आहे. श्री गुरुचरणी त्यांनी सेवा केली. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे की ज्या ठिकाणी श्री गुरुवारांच्या हस्ते भंडारा पालखी ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी ते कार्य सिद्धीला नेतात. म्हणतात ना, श्री गुरु हे परमोच्च स्थानी असतात. गुरु हे प्रथम स्थानी आहेत. म्हणून गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या संसारामध्ये गुरु जर नाही तर मग कोणीही नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, गुरुच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्व शिष्यमंडळीच्या आशीर्वादाने प्रयागराज येथील असणाऱ्या आनंद दत्त संप्रदायातील महत्त्वाच्या आखाड्यात गुरुचा कदर करून, गुरुच्या कार्याची दखल घेऊन गुरूंना आमच्या श्री 108 ही पदवी बहाल केलेली आहे. खऱ्या अर्थानं टाकळगाव नगरीमध्ये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात, त्याप्रमाणे टाकळगाव नगरीमध्ये खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि फटाक्याच्या आतषबाजीने टाकळगाव नगरीमध्ये नाहीत तर नांदेडला सकाळी 6 वाजता त्यांचं आगमन झालं आहे. सकाळी 6 पासून आज 2चा टाईम झालेला आहे. जवळपास 8 तासाचा त्यांचा प्रवास नुसता हार फुलं
आणि त्यांच्या सत्कारामध्ये गेलेला आहे. एवढा मोठा अनुयायी, एवढा मोठा शिष्यगण त्यांच्या पाठीमागे आहे. खऱ्या अर्थानं 108 ही पदवी त्यांना जी बहाल झालेली आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला टाकळगाववासियांना आणि त्यांच्या शिष्यमंडळींना खऱ्या अर्थानं आम्हाला आनंददायी आहे, प्रेरणादायी आहे. टाकळगाववासियांचं नाव जेची आमची सख्य सोयरे असणारे संत चरण रज लागताय सज या अभंगावर मी बोलत असताना काय आमच्या नगरीमध्ये, टाकळगाव नगरीमध्ये सारा अमृताचा ढीग पडलेला आहे, अमृतमय जग होऊन गेलेला आहे आणि आम्हाला आनंद वाटते. दत्तात्रेय